जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बुंदीचे लाडू करणार आहे. त्यासाठी लागणारं वजनी साहित्य हे अर्धा किलो डाळीचं पीठ आहे, हे अर्धा किलो साखर आहे आणि विलायची पावडर आहे आणि ते 1 किलोचं तेल आहे आणि म्हणजे मापाणी म्हणजे ही ह्या वाटीचं मापाणी ही 4 वाटी डाळीचं पीठ आहे, 2 वाटी साखर आहे आणि तेल आणि विलायची पावडर आहे. आता आपण बुंदीचे लाडू कसे करायचे ते पाहूया. आता आपण बेसन पीठ भिजवत आहोत. कसं मळायचं ते पीठ? पातळ का कसं? पातळ का? हा बोला. जसं जसं लागेल तसं पाणी सोडायचं, एकदम पाणी नाही घालायचं. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे त्यात. गुठळ्या नको आहे ना? गुठळ्या नाही पाहिजे अजिबात. जेवढं फेटून घेता येईल तेवढं घ्यावं लागतं. जेवढं फेटलं तेवढं चांगलं म्हणजे गुठळ्या पण होणार नाही आणि बुंदी पण फुगतील अशी. त्यामध्ये सोडा वगैरे काय टाकायचं नाही ना? काहीच नाही. साधारण 1.5 ग्लास पाणी लागलं. 1.5 ग्लास पाणी लागलं ना? अर्धा किलोच्या डाळीच्या पिठाला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. त्याला भिजत नाही ठेवायचं, लगेच करायचं. भिजत ठेवलं की मग काय होतं, पाकात नाही मुरत. पाक मुरत म्हणजे लगेचच करावे लागतात काही लाडू? करायचं. पीठ भिजत ठेवलं ना की पाक असं मुरत नाही का त्या कळ्यांमध्ये? कळ्यांमध्ये मुरत नाही पाक. आणि सुट्ट होतं, लाडू बांधले जात नाही त्यांनी. हो का? चांगले तुम्ही टिप्स सांगितले. तिकडे आपण बुंदी काढण्यासाठी तेल पण तापायला ठेवलेलं आहे. असं पीठ पाहिजे. छान एकसारखं पडतंय ना पीठ तेवढं. आपलं आता पीठ मळून झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण थोडासा खायचा रंग टाकूया. खूप लाल नको ना? नको. अशी बरी. जास्त लाल पण नाही छान. बरोबर नाही वाटत जास्त. छान मळून घेतलंय पीठ. चालतंय. तेल आपलं तापलेलं आहे. ते आता चाळणीवर कळी पाडणार आहे. ते कशी पाडतात ते बघूया. गॅसवरच ठेवायचं. गॅस फुल आहे ना? बारीक केलं तर कळी अशी दबली जाते, पूर्ण गोळ नाही होत. हे प्रत्येक वेळेला असं काढायचं का त्याचं चाळणीचं? नाही काढलं तरी चाललं. थोडंसं घट्ट वाटते मला. हो का? तळायची आहे ना? नाही, खूप जर तळली ना तर कडक होते. आपली बुंदी तळून झालेली आहे बघा. ती आता आपण पहिले काढून घेऊया. आता आपण दुसरा गाणाही बघूया कसं करता येते. हे नाही करायचं, फक्त असं त्याचं मारायचं. असं जास्त हे करून घेतलं ना चटणी मोठे मोठे पण पडतं.
चांगलीच ट्रिक आहे, पण ही चांगली. आपण दुसराही राऊंड बुंदीचा काढून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळी बुंदी तळून घेणार आहे. अर्धा किलो साखर घेतली, अर्धा किलो पिठाला अर्धा किलो साखर घेतली. त्यात साखर घालून 1 पाऊण ग्लास पाणी घातली. पाऊण ग्लास म्हणजे थोडस साखरेच्या वरती थोडस पाणी आलं पाहिजे पाकासाठी. हा पाक करायला तिकडं ठेवलेला आहे आणि इकडं बुंदी पण चालू आहे तळायची. शेवटचा घाण्यात थोडा कलर घालून हा छान दिसायचं. चाळण्याने करतात, मी पहिल्यांदाच बघितले, पण जरा म्हणून वेगळं वाटलं. शेवटच्या घाण्यात कलर घातलेला आहे थोडसा. झाऱ्या नसलं तरी चाळणीने केली तरी चालते, कशाला अडून नाही बसायचं. झाऱ्यांचं तेल घाली पण खूप छान बुंदी पडते. आणि तुम्ही गॅसवरच बुंदी करायची, बारीक गॅसवर नाही करायची. हाताने सुद्धा ती सगळी वाफ हातावरती पकडेनी चाळणी धरायची, नाहीतर वाफ येईल हातावर. आपली अर्धा किलो बुंदी तळून तयार झालेली आहे बघा. आणि नंतर थोडासा कलर टाकलेला आहे त्याचे पण बघा. हे झालं असेल तर अशी सुट्टी करायची का? सुट्टी करून घेताय का? हा, अशी सुट्टी करायची. जर थोडंसं वाटलं ना चिकटलेली असेल तर अशी मोकळी करायची. त्यात ड्रायफ्रूट घालायचे. एवढे ड्रायफ्रूट घेतले. बदाम आणि पिस्ते आहेत, त्याचे काप केलेले आहेत. ते खाली तुम्ही एकत्र करून घेतलंय ना? हा, हिरवा अजून छान दिसत. माझ्याकडे हिरवा कलर नव्हता, त्यामुळं आम्ही काय टाकलेला नाहीये. अशी तार जर तुम्हाला नाही कळली ना तर आटीत पाणी घ्यायचं. हे असं थोडंसं त्यात सोडून द्यायचं असं. आणि ह्याची जर अशी गाठ झाली ना, अशी गुठळी झाली ना अशी, की समजायचं तो पाक झालाय. जास्त झाला तर साखर होती. जास्त साखर नकोय आपल्याला, आपल्याला फक्त पाकच पाहिजे. अजून आपले झालं नाही ना पाक? नाही झाला अजून, थोडासा राहिला. जाता सगळं असं वेगळी चव येते. जास्त जर पाक पुढे गेला तर साखर तयार होती ना त्याची. होत आला. यायला लागले तर. एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. होत आलाय पाक आहे ना? झालाच. आपला पाक बघा तयार झालेला आहे. आपण बुंदी घालूया. हा, त्यामध्ये आता बुंदी घालूया. जर पाक कमी पडला तर नंतर पाक करून तुम्ही घालू शकता तयार. आणि आपण अर्धा तास ठेवून जरी लाडू बांधले तरी काही चालेल, हरकत नाही. त्यामध्ये बुंदी पाकामध्ये ठेवायची का अर्धा तास? नाही, अशी आपण बांधू शकतो लगेच, पण थोडीशी भिजू घातली ना तर अजून छान लाडू येतात. एक 10-15 मिनिटं तरी भिजू घातले ना थोडस बुंदी त्यात, तर अजून छान लाडू होतात. म्हणजे पूर्ण पाक त्यामध्ये भिजला जातो. जर पाक कमी वाटला तर तुम्ही थोडस एक अर्ध्याच्या वाटीचा पाक घालू शकता बरोबर परत. लाडू नाही वळता आले तर. पाक बरोबर झालेला आहे. छान लाडू होतात. आपण हे असंच 10 मिनिटं ठेवूया आणि नंतर लाडू वळूया.
बघा आपलं इथं बुंदीचे लाडू बांधण्याचं काम चालू आहे. इथे पण बुंदीचे लाडू बांधून झालेले आहेत. आपले बुंदीचे लाडू सर्व तयार झालेले आहेत. हे अर्धा किलो बेसन पिठापासून तयार केलेले बुंदीचे लाडू आहेत. ह्याचे वजनी आणि वाटीचे प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.